नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आम्ही पुण्यावरून 30 ते 40 किलोमीटर असलेलं कृषी पर्यटन केंद्र आरोह सृष्टी, तर तिथे आम्ही चाललो होतो. तुम्ही पुण्याजवळ राहत असेल तर नक्की एकदा या आरोह सृष्टी फार्मला भेट द्या. खूप मस्त असं आहे आणि मेन म्हणजे इथे सर्व वस्तू नॅचरल मिळतात आणि खूप निसर्गाच्या सानिध्यात रमलेलं असं हे पर्यटन केंद्र आहे. तर आम्ही पोचलेलो होतो आणि इकडे पार्किंगची व्यवस्था होती. आम्हाला पोचायला उशीर झाला कारण सकाळचा नाश्ता आमचा नव्हता इथे, त्यामुळे. आणि आम्ही एक दिवस स्टे करणार होतो, तर आम्ही आरामातच गेलो होतो. आम्हाला साधारणतः 1 ते 1:30 वाजलेला होता कारण आम्ही गणपती मंदिर दर्शन करून आलो होतो. तर त्या दिवशीचा नाश्ता आम्ही बाहेरच केला होता. तर बघा इथे जे काही ॲक्टिव्हिटी आहे त्याचा इथे चार्ट दिलेला आहे. तर बघा, हे एक दिवसीय सहल म्हणून किंवा आपल्याला एक दिवस आपण पिकनिकसाठी हा स्पॉट खूप चांगला आहे. आणि इथे सर्व निसर्गरम्य वातावरण आणि मस्त असं आहे. रिलॅक्स वाटतं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यावर. तर बघा, इकडे त्या शोपीस म्हणून ठेवलेल्या टायरपासून बनवलेल्या टाकाऊपासून टिकाऊ असे इथे खूप साऱ्या वस्तू होत्या. आणि इकडे जेवणाची व्यवस्था होती. तर ज्यांना जेवायचं असेल तर 1 वाजतापासून जेवण वगैरे चालू झालेलं होतं. खूप मस्त असं वातावरण होतं, शांत एकदम नैसर्गिक, म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं असं हे फार्म हाऊस होतं. तर बघा, ही घरंसुद्धा म्हणजेच कॉटेजसुद्धा बांबूपासून बनलेले आहे. कुठेही सिमेंटचा वापर नाही किंवा कुठलंही आर्टिफिशियल वापरलेलं नाही. तर इथे सर्व बांबूपासून बनवलेलं हे कॉटेज होते. खूप सुंदर असं राहण्याची व्यवस्था होती. तर बघा, ही आमची रूम होती. रूममध्ये सर्व प्रकारच्या सुविधा होत्या. तर बघा, जशा हॉटेलमध्ये असतात त्याच प्रकारे. पण पूर्ण जे हे कॉटेज होते ते सर्व बांबूपासून बनलेले आणि इतके सुंदर दिसत होते, खूप सुंदर. तर बघा, अशा प्रकारचं आमचं रूम होतं. एका रूममध्ये 4-5 जण आरामात राहू शकतात. मोठी फॅमिली असली तरी ॲडजस्ट होतं. तर बघा, अशा प्रकारचं हे रूम होतं आमचं. आणि इकडे रेन डान्स वगैरे होता. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे दिवसभर आपण त्या ॲक्टिव्हिटी करू शकतो. आणि ज्यांना स्टे करायचा नसेल तर त्यांनी एक दिवसामध्ये येऊन आपण जाऊ शकतो. जर पुण्यावरून जर यायचं असेल तर 1 दिवसासाठी आपल्याला पिकनिक स्पॉट म्हणून खूप छान असा आहे. तर जे बाहेर गावावरून येणार असेल त्यांच्यासाठी स्टे करण्याची व्यवस्थासुद्धा आहे. तर स्टेसाठी पण खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. रात्री तर खूप मस्त असं वातावरण होतं. इथे जास्त लोकांना राहण्याची व्यवस्था नाही, पण तिथे 6च फक्त जे रूम्स आहे तिथे 6च रूम अवेलेबल आहे. त्याच्यावर जास्त लोकांसाठी इथे बुकिंगसुद्धा केली जात नाही. दिवसभर लोक येतात आणि जातात. दिवसभरासाठी खूप छान असा स्पॉट आहे. पण ज्यांना राहायचं असेल त्यांनी आधीच बुक करून ठेवावं लागतं. खूप ॲक्टिव्हिटीज होत्या इथे. स्विमिंग पूलसुद्धा होतं, रेन डान्स, खूप साऱ्या अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत्या. तुम्हाला 2300 रुपयामध्ये स्टे करायचा असेल तर त्यामध्ये नाश्ता आणि जेवण दोन्ही टाईमचं यामध्ये इन्क्लूड होतं. मोठ्यांसाठी आणि छोट्यांसाठी 1500 रुपयामध्ये नाश्ता आणि जेवण
आणि राहण्याची व्यवस्था यामध्येच सर्व ॲक्टिव्हिटीसुद्धा इन्क्लूड होत्या. त्यानंतर हुरडा पार्टी होती. त्यामध्ये कणीस आणि असे बोरं, मक्याची कणीस, हुरडा अशा प्रकारे भरपूर त्यामध्ये नाश्ता होता दुपारचा. म्हणजे 4 वाजता वगैरे जेवण झाल्यावर तिकडे ट्रॅक्टरनी ते लोक घेऊन जातात आणि तिथे बोटिंग वगैरे तिकडे बैलबंडीची सवारी असं तिकडे. त्यानंतर त्या ॲक्टिव्हिटीसुद्धा यामध्येच इन्क्लूड होत्या. त्याचे काही वेगळे पैसे नव्हते. लहान मुलांनासुद्धा खूप मज्जा येते या ॲक्टिव्हिटी बघून किंवा इथे येऊन. तर लहान मुलांसाठी खूप छान असे सुविधा होत्या. म्हणजेच रेन डान्स, स्विमिंग पूल, बैलबंडी, ट्रॅक्टरवरची सवारी, खूप मज्जा येते. लहान मुलांना कुठे असं शहरात बघायला मिळतं. तर इथे 1 दिवसाच्या सहलीमध्ये खूप काही इथे खेळण्यासारखं म्हणजेच फिरण्यासारखं सुद्धा आहे आणि खूप मस्त असं आहे. जे लोक 1 दिवसासाठी येतात त्यांच्यासाठी इकडे आराम करण्यासाठी इथे बाजा वगैरे टाकलेल्या आहे आणि एकदम झाडाच्या निसर्गाच्या सानिध्यात आणि त्या झाडांचा हवा वगैरे लागतो. फॅनची अजिबात गरज नाही, नॅचरल हवा वगैरे असं ते वातावरण खूप मस्त असं आहे. तुम्हाला जर 1 दिवसीय सहल म्हणून जायचं असेल तर हा स्पॉट खूप मस्त आहे. या स्पॉटला नक्की भेट द्या ज्यांना जायची इच्छा असेल किंवा हा व्हिडिओ बघितल्यावर जर इच्छा झाली असेल तर नक्की भेट द्या. आणि इकडे जेवणाचं व्यवस्था होती. तर इथे बघा जेवणामध्ये पिठलं भाकरी, राईस, गुलाबजामुन, पुरणपोळी, मसाले वांगे अशा प्रकारचं जेवण होतं. आणि जेवणसुद्धा एकदम मस्त असं जेवण होतं. सर्व प्रकारच्या चटण्या, लसूण चटणी वगैरे असं सर्व जेवण आणि ताकसुद्धा होतं. जेवण पण खूप मस्त आणि अनलिमिटेड होतं. आणि त्यानंतर इकडे एक छोटंसं हॉल आहे. जेवण झाल्यानंतर इथे जादूचे प्रयोग चाललेले होते. तर हे सुद्धा फ्री होतं. त्या 2300 रुपयामध्येच सगळं इन्क्लूड होतं. आणि बरेच इंडोर गेमसुद्धा होते, कॅरम, चेस वगैरे. ज्यांना ज्या ॲक्टिव्हिटी करायच्या असेल त्या ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो. आणि इथे कोणतेही बंधनं नव्हते आणि खूप प्रसन्न असं वातावरण होतं. तर लहान मुलांना खूप मज्जा येते इथे. तर इथे मॅजिक शोमध्ये लहान मुलांची खूप धमाल चाललेली होती आणि मोठी सर्व मंडळीसुद्धा तेवढीच आवडीने हा मॅजिक शो बघत होते. तर खूप मस्त असा मॅजिक शो होता. सर्वांना खूप मज्जा आली मॅजिक शो बघताना. मॅजिक शो संपल्यानंतर तिथे शेतामध्ये हुरडा पार्टी होती. तर तिकडे ते ट्रॅक्टरनी लोकांना ने आण करत होते. तर 4-5 असे ट्रॅक्टर होते त्यांनी आम्ही गेलो होतो. खूप मज्जा आली ट्रॅक्टरवर बसून. त्या फार्म हाऊसपासून 2 किलोमीटरवर त्यांचं ते शेत आहे, तिथे जिथे हुरडा पार्टी आहे तिथे. तर एका ट्रॅक्टरमध्ये 15-20 जण अशा प्रकारे बसत होते. तर बघा आम्ही खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यांनीच इथे एन्जॉय केलं. इथे मस्त बॉक्स लावलेले होते या ट्रॅक्टरमध्ये आणि गाणे ऐकत ऐकत शेताची सवारी चालू होती ट्रॅक्टरवरून.
सर्वांनाच खूप मज्जा येत होती इथे बघा. तर मी कॉपीराईट येतं त्यामुळे मी इथे म्यूट केलेलं आहे. तर बघा हे उसाचे शेत होते इथे आणि बरंच काही इथे भाजी वगैरे होती आणि बाजूला दिसते ते उसाचे शेत होते. ऊस खूप मोठ्या प्रमाणात होता इकडे. तर आम्ही ट्रॅक्टरने शेतात पोहोचलो होतो जिथे हुरडा पार्टी होणार होती तिथे. तर इथे खूप सारी झाडं आहे असे गोल 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 लावलेले आणि त्याच्या बाजूलाच अगदी कडेलाच नदी आहे आणि त्या नदीमध्येच बोटिंग वगैरे केली जाते. तर इकडे बघा ते आजोबा 2-2 चक्कर सर्वांना त्या बैलगाडीची सवारी करत होते. सायंकाळचे 4:30 वाजले होते आणि सूर्य मावळतानाचं जे दृश्य असतं ते खूप अप्रतिम होतं आणि खूप सुंदर असं होतं. नदीमध्ये जेव्हा आम्ही बोटिंग केली तेव्हा खूप असं छान वाटलं तिथे आणि एकदम आपल्या शेतात आलं असं तिथे फिलिंग येत होतं. बघा तर इकडे हुरडा पार्टीची तयारी चालू होती. या अशा कढया ठेवलेल्या होत्या आणि त्यामध्ये हुरडा गरम गरम सर्वांना देत होते. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात इथे हुरडा पार्टी होती. खूप छान असं हुरडा पार्टी होती. इथे बघा ज्वारीचे कणसं ठेवलेले होते या पोत्यामध्ये. तर हे थोडे थोडे करून ते लोक भाजत होते त्या बायका आणि देत होते. पेरूसुद्धा होते, खूप गोड असे पेरू होते. तर इकडे बघा बैलबंडीची सवारी चालू होती. इथे निसर्गरम्य दृश्य पाहण्यातच डोळे खूप सुकावले होते. तर खूप सुंदर असं नदीकाठचं तो सूर्य मावळताना आणि त्यातले ते झाडं इतकं सुंदर असं दृश्य होतं. तर बघा इकडे सर्व मंडळी जमली होती. थोडे थोडे करून लोक यायला सुरुवात झाली होती आणि इकडे बोटिंगसाठी खूप गर्दी होती. तर एकच बोट असल्यामुळे खूप गर्दी होत होती इथे. तर आम्ही इथे लाईन लावून होतो बोटिंगसाठी आणि या नदीच्या आजूबाजूलासुद्धा किती सुंदर असं वातावरण होतं. म्हणजे बघा झाडं झुडपं आणि खूप सुंदर अशी नदी पण होती. बघा किती नदीचा परिसर मोठा होता आणि तो मावळणारा सूर्य त्या नदीमध्ये किती छान असं दृश्य वाटत होतं. अप्रतिम दृश्य होतं. तर तुम्ही या फार्म हाऊसमध्ये एकदा नक्की भेट द्या. खूप सुंदर असं सुखद अनुभव आहे. आता सर्व मंडळी आलेली होती आणि इकडे हुरडा पार्टी चालू झालेली होती. बघा सर्वजण असे मस्त बसलेले होते. तर बघा इथे दही, चटण्या, पेरू, बोरं, हुरडा, मक्याचे कणीस, शेंगदाण्याची चटणी अशा प्रकारे खूप सारं होतं खाण्यासाठी. हुरडा पार्टी झाल्यानंतर त्याच ट्रॅक्टरने आम्ही फार्म हाऊसकडे जाण्यासाठी निघालो. तर ही ट्रॅक्टरची सवारी खूप मस्त वाटली आणि खूप मज्जा आली शेतातून जायला. असं 6:30 वगैरे वाजले होते त्यावेळेला. बघा किती वातावरण सुंदर आणि मस्त असं होतं. आपल्याला असं अनुभवायला खूप कमी मिळतं. त्यामुळे तर इथे खूप मज्जा करायला मिळते आणि इथे सर्व नैसर्गिक वातावरणामध्ये खूप मज्जा येते.
संध्याकाळ झाली होती आणि आम्ही फ्रेश होऊन बाहेर असंच फिरण्यासाठी निघालो. तर आमच्या स्वराजला खेळायची होती क्रिकेट, तर तिथे ग्राउंड खाली होतं आणि संध्याकाळचे आम्ही फक्त 16च लोकं तिथे थांबलेलो होतो. कारण 6 कॉटेज आहे, त्यामुळे जास्त लोकं इथे थांबता येत नाही, म्हणजे रूमा अवेलेबल नसल्यामुळे. तर खूप शांत वाटत होतं संध्याकाळी. आवाज नाही, कसलीही गर्दी नाही आणि खूप मस्त वाटलं. हा आहे रात्रीचा नजारा बघा. खूप मस्त वाटत होतं इथे. इकडे जेवणासाठी अशी अरेंजमेंट केलेली आहे. दिवसभर खूप लोकांची ये-जा असते, त्यामुळे खूप गर्दी असते आणि संध्याकाळच्या वेळेला जास्त लोकं नसतात, त्यामुळे इथे शांतता खूप असते. तर बघा, अशा प्रकारे इथे जेवणाची व्यवस्था होती किंवा सकाळचा नाश्ता म्हणा, जेवण म्हणा, इथे बसून करता येतो. आणि हा पूर्ण परिसर असा शांत आहे संध्याकाळचा. आणि ती संध्याकाळ झाली होती. जेवण वगैरे झाल्यावर आम्हाला आमच्या रूमच्या बाजूला तिथे खाली जागा होती, ते बाजा वगैरे ठेवलेल्या होत्या. तर इथे सर्वांना शेकोटी लावून दिलेली होती त्यांच्या रूमच्या बाजूला. तर बघा, खूप मस्त असं होतं आणि थंडी तर भयंकर होती इथे. तर या फार्म हाऊसमधलं सकाळचं वातावरण बघा. सूर्य उगवला होता आणि पक्ष्यांची किलबिलाट चालू होती. तर खूप असं सुंदर वातावरण झालं होतं सकाळी सकाळी आणि थंडी तर भयंकर होती. तर बघा, सूर्य उगवताना जे दृश्य असतं ते मी इथे दाखवलेलं आहे. आणि जे सकाळचं जे वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट, असं ते सर्व निसर्गरम्य असं वातावरण मी यामध्ये शूट केलेलं आहे. त्यानंतर आम्ही सकाळचा नाश्ता करायला आलो. आम्हाला चेकआउट करायचं होतं. तर बघा, नाश्त्याला इथे मिसळपाव होतं, उपमा, पोहे, सोबतच चहा, कॉफी वगैरे. अशा प्रकारे सकाळचा नाश्ता होता. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओबरोबर भेटूया. धन्यवाद.